इनामदार फॅमिली पार्टीतून पॅलेसवर आलेल्या आता. परीची तर घरी आल्या आल्या शालिनी नजर काढतात. पार्टीत सर्वजण कसे बघत होते परी तुझ्याकडे, तुला कोणाची नजर नको लागायला बोलतात त्या. परीही शालिनी यांना जसं हवंय तसं त्यांच्या मनासारखं करू देते. तिलाही शालिनी परीवर एवढी माया करतात ते पाहून छान वाटत असतं. मॉम, झालं का तुमचं? राघव बोलतो. हो रे, शालिनी बोलतात. परी, चल फ्रेश होऊन घे, राघव बोलतो परीला. एवढी कसली घाई राघव तुला? माहिती आहे बायको तुझीच आहे ते. घरी आत्ताच आले, ती फ्रेश होईल की? तू जा तुझ्या रूममध्ये, ती येईल. तसा राघव काही न बोलता त्यांच्या बेडरूममध्ये येतो. नेहा, सोनिया परीला राघवला कसं तुझ्या प्रेमात वेळ लावलंस परी वहिनी बोलून चिडवत हसत असतात. मॉम, बघा ना, या दोघी मला खूप चिडवतायत. मी यांना नाही वेळ लावलं, परी बोलते. शालिनी परीकडे पाहून गोड हसतात. बोलतात, परी जा तू तुझ्या रूममध्ये, यांच्याकडे पाहते मी. तशी परी जाते तिथून निघून. शालिनी बोलतात, काय ग, सारखं सारखं काय परीला चिडवत असतात तुम्ही दोघे? मॉम, मजा येते परी वहिनीला चिडवायला, नेहा बोलते. तेवढ्यात हातात कारची चावी गोल गोल फिरवत दारातून चार्ली येतो. नेहा, चार्ली भाई थांब, आवाज देते. तसा चार्ली नेहाकडे दुर्लक्ष करत झपाझप पावलं टाकत तिथून निघून जात असतो. तर नेहा अडवते त्याला. आमचं गिफ्ट? नेहा बोलते. सोनियाही तिच्या बाजूला येऊन उभी राहते. दोघीही चार्लीकडे रोखून पाहत असतात. तो कोणतं गिफ्ट? बोलतो. कोणतं गिफ्ट असं? सोनिया डोळे वटारून चार्लीकडे पाहत बोलते. आम्हाला डायमंड नेकलेस देणार होतास ना चार्ली भाई तू? वाट पाहत राहा. चार्ली तोंडातल्या तोंडात पुटपुटतो. डायमंड नेकलेस हवा यांना बोलतो. काय बोललात? म्हणजे तुम्ही आम्हाला उल्लू बनवलं? सोनिया चिडून बोलते. नाही सोनू, मी उल्लू कसं बनवेल तुम्हाला? देईल मी तुम्हाला नेकलेस. साधा नेकलेस नाही, डायमंड नेकलेस. चार्लीला बोट दाखवत सोनिया बोलते. हो तेच ते, डायमंड नेकलेस. पण एवढ्या रात्री कुठून आणू? उद्या उजळल्यावर विचार करेल, चार्ली ॲटिट्यूडमध्ये बोलतो. म्हणजे भाई अजून तुझं ठरलं नाही? विचारच करायचा आहे का तुला अजून? लायर, चीट केलंस तू आम्हाला. खोटं बोलून आम्हाला फसवलंस. असं कसं फसवतील हे? आपण काही कमी नाही आहोत नेहा. जोपर्यंत डायमंड नेकलेस हे आपल्याला आणून देणार नाही तोपर्यंत यांना सुखासुखी जगू नाही द्यायचं आपण, सोनिया बोलते. ओके ठीक आहे, चार्ली बोलून जिना चढत असतो तर सोनिया बोलते, नेहा चल, मी आजपासून तुझ्या रूममध्ये राहणार आहे. तसा चार्ली थांबून सोनियाकडे पाहतो. सोनू, चल ना यार आपल्या रूममध्ये. एक तर दिवसभर काम करून थकलोय मी. घरी आल्यावर बायकोच्या मांडीवर मस्त डोकं ठेवून झोपेल. बायको प्रेमाने माझं डोकं हळूवार मॉलिश करेल असा विचार केलेला ग सोनूजान मी. आणि तू तू नेहाच्या रूममध्ये कशाला चालली बच्चा? सोनू बच्चा प्लीज चल ना आपल्या रूममध्ये. सोनिया, मी नाही येणार, जा बोलते त्याला. आता मी आपल्या रूममध्ये तेव्हाच येणार जेव्हा तुम्ही आमच्या दोघींना डायमंड नेकलेस घेऊन द्याल, बोलून सोनिया नेहा चल बोलते तुझ्या रूममध्ये. दोघीही डबल ॲटिट्यूडमध्ये चार्लीवर हसत तिथून निघून जात बोलतात. आले मोठे आपल्याला उल्लू बनवायला. यांचंच कसं चिंपाजी बनवला आपण. बघ, सोनिया नेहाला टाळी देत म्हणाली. काय तू चिंपाजी बोलली सोनू मला? तुझ्या तर बोलतच चार्ली त्या दोघींच्या मागे धावतो. तशा त्या दोघी पळतच रूममध्ये शिरून पटकन रूमचं दार लावतात. चार्ली केसातून हात फिरवत, अरे यार परमेश्वरा, कशी डायन बायको दिलीस मला. ही तर मला खर्चात पाडून माझा खिस्सा कापायला निघाले. कशी दुर्बुद्धी सुचली आणि हिच्या प्रेमात पडलो मी. सोनू तू येशीलच ना आपल्या रूममध्ये, तेव्हा या सर्वाचा बदला बघ कसा घेतो मी, बोलतो आणि नाराज होत बेडरूममध्ये जातो चार्ली. परी त्यांच्या बेडरूममध्ये येते. राघव तिची वाट पाहत असतो, पण तो परीला तसं न दाखवता शांत बेडवर पडून असतो. परी फ्रेश होऊन आरशासमोर बसते. बराच वेळ झाला ती आरशासमोर बसून तिचं काहीतरी चालू होतं. पण राघव ती आत्ता येईल मग येईल वाट बघून थकला.
शेवटी तो बेडवरून उठून परीजवळ गेला. परी आवाज दिला जरा मोठ्यानेच त्याने तिला. तशा परीच्या हातातील सर्व बांगड्या खाली जमिनीवर पडल्या आणि ती ताडकन उठून उभी राहिली. अहो काय झालं? घाबरली ना मी? आय एम सॉरी परी. पण तू इतका वेळ काय करतेस इथे? किती वाजले? झोप नाही आली का तुला? हो आले ना, ती बोलते. ते हे बांगड्या कानातले सर्व व्यवस्थित ठेवत होती मी. तो तिच्या अगदी जवळ येत तिच्या मोकळ्या केसातून हात फिरवत, उद्या कर परी हे. ती, अहो मी येतच होती झोपायला. कधी परी? रात्र संपल्यावर. तो त्याचा चेहरा तिच्या गालाला स्पर्श करत म्हणाला, बाळ हवंय ना आपल्याला, मग ते असं एकमेकांपासून दूर राहून नाही होणार. तशी परी लाजली. अहो. तसा राघव तिच्याकडे पाहत तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो. त्याचे हात आता परीच्या पाठीवरून मुक्तपणे विहार करू लागलेले. काही वेळातच दोघांचा किस पॅशनेटली होतो. तशी ती तिचं डोकं त्याच्या छातीवर टेकवते व तिचे वाढलेले श्वास स्थिर करू लागते. तो तिला मिठीत घेऊन उभा असतो. ती, अहो आय लव्ह यू बोलते. तो, आय लव्ह यू टू परी बोलतच परीचा चेहरा वर करून पुन्हा आवेशाने तिला किस करू लागतो. ती सुद्धा पॅशनेटली त्याला प्रतिसाद देते. त्याचे हात तिच्या शरीरावरून फिरत असतात तर तिचा एक हात त्याच्या केसातून आणि दुसरा हात त्याच्या पाठीतून फिरत असतो. जेव्हा तिचे श्वास भरून येतात तेव्हा तोच तिला अलगद स्वतःपासून दूर करतो. आय लव्ह यू सो मच माय स्वीट हार्ट. तो परीला बोलून तिच्या कानावर ओठ टेकून तिच्या कानाची पाळी अलगद चावतो. तसं तिचं संपूर्ण शरीर रोमांचित होऊन तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडतो. राघव तिच्याकडे पाहून उत्तेजित होऊ लागतो. तो तिला त्याच्या 2 हातांवर उचलून तिला अलगद बेडवर झोपवतो. तिची ओढणी काढून बाजूला ठेवतो. तिच्यावर येत तिच्या ओठांवर ओठ टेकवतो. त्याचे ओठ कधी तिच्या मानेवर, गळ्यावर फिरत असतात आणि तिच्या तोंडून निघणारे उद्गार त्याला अजूनच उत्तेजित करत असतात. त्यांच्यातील कपड्यांचा अडसर कधी दूर होतो त्यांना सुद्धा कळत नाही. तिचं शारीरिक सौंदर्य पाहून तो बेभान होतो. पण ती नाजूक असल्यामुळे तो हळूवार तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो. त्याच्या स्पर्शात परी स्वतःला त्याच्या हवाली करते. त्याला हवं तसं ती त्याला तिच्यावर प्रेम करू देते. त्याला योग्य प्रतिसाद देण्यात परी मागे हटत नाही. ते दोघे पहिल्यांदाच एकत्र नव्हते आले, पण तिचं ॲक्सिडेंट झाल्यानंतर खूप दिवसांच्या विरहानंतर आज ते शरीराने एकमेकांच्या जवळ आलेले. एवढ्या दिवसांच्या विरहाची कसर ते आज भरून काढत होते. तो खूप वेळानंतर स्वतःला तिच्यात झोकून देतो. परीच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून आनंद अश्रू बाहेर पडतात. तो तिच्या चेहऱ्याकडे पाहतो तर त्याला तिचा चेहरा समाधानी दिसतो. राघव परीच्या कपाळावर ओठ टेकून तिला त्याच्या उबदार मिठीत घेऊन झोपतो. सकाळी उशिराच खिडकीतून त्यांच्या बेडरूममध्ये आलेल्या सूर्यकिरणांनी परीला जाग येते. ती किलकिले डोळे करत उघडते. पाहते तर ती त्याच्या भारदस्त मिठीत असते. अहो बोलतच असते ती तर नको यांना आवाज द्यायला, यांची झोपमोड होईल उगाच असा विचार करत ती हळूच तिच्या भोवतीचे त्याचे हात काढू लागते. तसा राघव मिठी आणखी घट्ट आवळत बोलतो, परी काय करते? शांत झोप ना. अहो 9 वाजलेत. एवढा वेळ आपण झोपलोत, मग काय झालं? तो बोलतो. मी आज लेट जाणार आहे ऑफिसला. झोप तू शांत. नाही काही काय बोलताय? कितीही झोपायचं असतं का? तो डोळे बंद करूनच बोलत असतो. ती बोलते तरी तो काही न बोलता शांत असतो. ती त्याच्या शांत चेहऱ्याकडे पाहत त्याच्या कपाळावर तिचे नरम ओठ टेकवते. तसा तो तिच्याकडे पाहत तिला स्वतःच्या अंगावर ओढतो. अहो काय करताय? ती बोलते. तुला जवळ घेतोय. परी बोलतच तो तिला बेडवर झोपून तो तिच्यावर येतो आणि तिला आवेगाने किस करू लागतो. तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर, मानेवर, गळ्यावर किस करत असतो तो. राघव परीची सकाळ एकमेकांच्या प्रेमाने गुलाबी होते. ती त्याच्या मिठीत असते. अहो आता तरी सोडा ना मला. 10 वाजून गेलेत. नाही परी, आजचा दिवस आपला आहे.
तुला कोणी काही नाही बोलणार, तू माझ्यासोबत आहेस. अहो मला भूक लागले. तसा राघव, ठीक आहे आता जा तू, पण नाश्ता करून पुन्हा येशील ना? ती हो बोलून पटकन तिथून निघून जाते. तिला पाहून तो गालात मिश्किल हसत विचार करत असतो. ही सर्वांचाच विचार करते. आता डोक्यात चालू असेलच स्वीट हार्टच्या मॉम काय विचार करतील असं. घाबरली असेल मनातून. परी फ्रेश होत असते, पण खरंच त्याच टेन्शनमध्ये असते. मॉम काय विचार करत असतील. ती घाईघाईत खाली येते. मॉम सॉरी, मला आज खूप उशीर झाला यायला, बोलते परी. शालिनी परीकडे पाहत बोलतात, परी होऊ देत बाळा उशीर. असंही मेड आहेत ना सर्व करायला. तू एखाद्या दिवशी लेट आलीस तर काही फरक पडत नाही परी. बरं बस परी, मी तुला नाश्ता वाढते. तशी परी बसते. तिच्या बाजूला नेहा असते. ए वहिनी, तुझ्या मानेवर कोणत्या माकडाने चावायची हिंमत केली ग? किती लाल झाले तुझी मान. तसं परीला ठसका बसतो. ती खोकू लागते. जिना उतरून नाश्ता करण्यासाठी येणारा राघव डोळे वटारून नेहाकडे पाहतो. शालिनी पटकन परीला पाणी देतात. परी पाणी पी, वर बघ, बरं वाटेल तुला. त्या तिची पाठ थोपटत बोलतात. पण तिचं लाजून पाणी पाणी होतं. उशीर झालेला असतो, त्यामुळे तिने आरशात स्वतःला पाहिलंच नसतं. रात्री त्याने तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तेव्हा लव्ह बाईट केलेली त्याचीच निशाणी होती तिच्या मानेवर. परी उठून रूममध्ये निघून जाते. शेखर बोलतात, किती बालिशपणा नेहा. कुठे कसं बोलायचं काही कळत नाही नेहा तुला अजून. सुनबाई गेल्या ना आता नाश्ता न करताच. शालिनी, त्यांना रूममध्ये नाश्ता नेऊन दे. हो बोलतात शालिनी. राघव नाश्त्याला खाली न येता परीच्या मागे पुन्हा बेडरूममध्ये येतो. सॉरी ना बच्चा, मी मुद्दाम नाही काही केलं, ते माझ्याकडून चुकून झालं परी. तू अशी रागवू नकोस ना प्लीज. परी काही न बोलता शांत असते. परी, मान्य आहे मला, मी चुकलो. तू हवी ती पनिशमेंट करू शकतेस मला. परी राघवकडे पाहते तर तो गुडघ्यावर तिच्या अगदी जवळ बसलेला आणि ती भिंतीला टेकून खाली जमिनीवर. ती त्याच्या कपाळावर प्रेमाने हळूवार ओठ टेकवते. अहो, मी तुमच्यावर नाही रागवली. आपल्यात जे काही झालं ते दोघांच्या सहमतीने. तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. राघव तिचा हात पकडून तिला उभं करतो. मग तू अशी वरती का आली निघून? मला वाटलं तू माझ्यावर रागवलीस. अहो नाही, मी नाही रागवली तुमच्यावर. ते मला खूप लाज वाटली सर्वांसमोर नेहा असं म्हटली ना म्हणून. आणि सर्वांनी पाहिलं तुम्ही माझ्या मानेवर केलेली लव्ह बाईट्स. आता थोडं राघवला रिलॅक्स वाटतं. तो तिला, चल मी येतो तुझ्यासोबत खाली, आपण दोघे मिळून नाश्ता करूयात बोलतो. अहो नाही नको, मला सर्वांसमोर जायला खरंच खूप लाज वाटते. राघव परीच्या ओढणीने तिच्या मानेवरील लव्ह बाईटची निशाण झाकत, बच्चा हे माझं प्रेम आहे तुझ्यावरचं बोलतो. त्यावर परी लाजून गोड स्माईल देते त्याला. चल बोलत तो तिचा हात पकडून तिला घेऊन पुन्हा डायनिंग टेबलजवळ येतो. शालिनी बोलतात, परी मी येतच होती तुला रूममध्ये नाश्ता घेऊन. बरं झालं तुम्ही आलात. आता नाश्ता थंड होण्या अगोदर खा बोलून शालिनी तिथून निघून जातात परीला ऑकवर्ड वाटू नये म्हणून. आता ते दोघेच नाश्ता करत असतात तिथे. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.